Cancer Healer Center, a new beginning. जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याचे 2 नवे व्हिडिओ समोर. एक पर्यटक हल्ल्याच्या वेळेला झिपलाईन करताना व्हिडिओ, गोळीबारांचे आवाज आणि भीतीने पर्यटक स्वतःचा बचाव करतानाची थरारक दृश्य. भारतीय नौदलाची ताकद वाढणार. भारत आणि फ्रान्समध्ये 26 राफेल विमानांच्या खरेदीसाठी 63,000 कोटींचा करार. लष्कर प्रमुखांच्या भेटीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि पंतप्रधान मोदींमध्ये चर्चा. कोणत्याही ॲक्शनसाठी तीनही सैन्य दल सज्ज. राजनाथ सिंहांची पंतप्रधान मोदींना माहिती. जम्मू काश्मीरमध्ये सैन्याकडून 36 ठिकाणी सर्च ऑपरेशन. पहलगाम हल्ल्यानंतर सैन्याकडून दहशतवाद्यांचा शोध. सीमेवरील 3 पर्यटन स्थळं बंद. जम्मू काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी. पहलगाम हल्ल्यानंतर प्रशासनाचा मोठा निर्णय. कुठल्याही पर्वतांवर इतर ठिकाणी ट्रेकिंगसाठी न जाता फक्त मुख्य पर्यटन स्थळांवरच नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घ्यावा, प्रशासनाच्या सूचना. पहलगाम हल्ल्यानंतर चीनची साथ मिळाल्याचा पाकिस्तानचा दावा. पाकिस्तान चीनच्या विदेश मंत्र्यांची फोनवर चर्चा. तर तुर्कीकडून पाकिस्तानला शस्त्रास्त्रांचा पुरवठा. उत्तर युरोपच्या स्वीडन देशाकडून भारतीय सैन्याला काल गुस्ताफ रॉकेट लॉन्चर. सर्जिकल स्ट्राईकसाठी स्वीडनच्या साफ कंपनीकडून भारताला संहारक शस्त्र. पाकिस्तानच्या पेशावरमध्ये बॉम्बस्फोट. 7 जणांचा मृत्यू तर 10 जण जखमी झाल्याची माहिती. पाकिस्तान शांतता कमिटीच्या ऑफिसमध्ये बॉम्बस्फोट. पहलगाम हल्ल्यानंतर भारत कारवाई करण्याच्या शक्यतेनं पाकिस्तान घाबरला. भारतासोबत युद्ध न झालेलं बरं. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचा सल्ला. युरोपातील अनेक देशात वीज पुरवठा खंडित. स्पेन, पोर्तुगाल आणि फ्रान्समध्ये वीज गेल्यानं सर्व सेवा ठप्प. इंटरनेट, एअरपोर्ट, मेट्रो सेवा बंद झाल्याची माहिती. सायबर अटॅकच्या शक्यतेची तपासणी. मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवींचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश. 2023 जाहीर सभेमध्ये दत्ता दळवींनी एकनाथ शिंदेंवर शिवराळ भाषेत टीका केल्यानंतर झाली होती अटक. मुलगी यूपीएससी परीक्षा पास. पेढे वाटताना वडिलांना हार्ट अटॅक. यवतमाळच्या महागाव तालुक्यामधल्या घटनेनं हळहळ. खंदारे परिवारावर दुःखाचा डोंगर. अॅडव्होकेट महेश मुळे बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाचा खटला लढणार. विशेष सरकारी वकील म्हणून मुळेंची नियुक्ती. सत्र न्यायालयामधील खटल्यासह हायकोर्टामध्ये सरकारची बाजू मांडणार. Cancer Healer Center, a new beginning.